भर उन्हामध्ये आम्ही दोघीजणी निघालो आळंदीला. हो. गणगण गणात भोते म्हणत आळंदीची वारी म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पावन स्पर्शाने पुण्य झालेली भूमी. या पवित्र भूमीत श्री गजानन महाराज संस्थान एक सुंदर आणि प्रतिष्ठित मंदिर आहे. तर रस्त्याला लागताच आम्हाला मस्त असा भव्य हा भगवा झेंडा दिसला. ठीक आहे, तुम्हाला माहीतच आहे की भगवा झेंडा म्हटलं तर मराठ्याची शानच आहे. आणि सोबतच त्या दोन्ही बाजूला म्हणजेच आळंदीला जाता वेळेस दोन्ही बाजूला प्रति शिर्डी लागते, जे की वडमुखवाडी, चरोळी बुद्रुक, पुणे, आळंदी रोडवर आहे. ठीक आहे. तर एका साईडला आपल्याला प्रति शिर्डी म्हणजेच आळंदी रोडवरील मुखवाडी येथे असलेले हे मंदिर आळंदीचे साई मंदिर म्हणून ओळखले जाते. यालाच लोक प्रेमाने प्रति शिर्डी म्हणतात. आणि सोबतच आपल्याला ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिर पण दिसतं. दोन्ही साईडला हे साईबाबांचं मंदिर आहे, त्या साईडला ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर आहे. तर दोन्ही मंदिर म्हणजे तुम्ही भेट देत असाल, आळंदीला जात असाल, जर तुम्ही पुण्यापासून आळंदीला जात असाल तर आळंदी शहरात पोहोचण्यापूर्वी 3 ते 4 किलोमीटर आधीच उजव्या बाजूला ही दोन्ही मंदिरे लागतात. तुम्ही एकाच भेटीत त्या दोन्ही पवित्र ठिकाणाचे दर्शन घेऊ शकता. तर रस्त्याने जाताना नजारा खूप छान होता. हो, ऊन पण जास्तच होतं. आम्ही निघालो होतो संध्याकाळचेच 3-4 वाजताचं. तसंच करता करता आम्ही पोहोचलो गजानन महाराज मंदिरामध्ये. तर मंदिराचं हे गेट आहे. ठीक आहे. हे आप बघू शकता, याचे नक्षीकाम कसे आहे. हुबेहूब करण्याचा प्रयत्न केलेला आहे. शेगावमध्ये जसं मंदिर आहे, शेगाव हे विदर्भामध्ये बसलेलं आहे. तिथं महाराजांचं मंदिर आहे खूप मोठं असं. तर आम्ही हे मंदिर बघण्यासाठी गेलो होतो. खूप सुंदर असं मंदिर होतं. परिसर खूप सुंदर असा होता. खूप भारी वातावरण होतं. हिरवं झाड लागलेले होते साईडला. डोंगरावर बसल्यासारखं हे मंदिर त्यांनी केलेलं होतं. भारी वाटत होतं. आणि संध्याकाळचं वातावरण असल्यामुळे खूप छान होतं. दोन्ही साईडला म्हणजे भाविकांसाठी सोयी-सुविधा होत्या. खूप भारी होतं. आणि बघू शकता तुम्ही कसल्या प्रकारचा कलर केलेला आहे. कसल्या प्रकारची याचं म्हणजे अशी नक्षीकाम केलेली आहे. खूप सुंदर असं मंदिर होतं. आम्ही ज्यावेळेस गेलो त्यावेळेस गर्दी थोडीशी कमी होती, म्हणून मला शूटिंग घ्यायला म्हणजे सोपं गेलं. अदरवाईज तुम्हाला माहीत आहे लोक जास्त असल्यामुळे, संडे असल्यामुळे आपल्याला नाही मिळत. तर खूप सुंदर असं मंदिर मला दिसण्यात आलं. मी सर्च केलं होतं, मला तसंही जायचंच होतं. या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला घेऊन आलोच आहोत आळंदी येथील संत गजानन महाराजांच्या मंदिरात. पुणेजवळच असलेल्या या मंदिराबद्दल पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिली जाणार आहे. इंट्रोडक्शन तुम्ही ऑलरेडी तुम्हाला दिलेलंच आहे की कशाची प्रतिकृती झालेली आहे. ठीक आहे. खूप सुंदर दिसून आलेलं. इथं पादुका ठेवण्याचं म्हणजे आपल्या चपला स्टँड ठेवण्यासाठी पण जागा होती. मुलं पण होते खेळण्यासाठी. खूप सुंदर वातावरण होतं. भारी वाटत होतं. आणि तुम्हाला दाखवते साईडचा नजारासुद्धा कसा आहे. बघू शकता, हे मंदिर आहे. मंदिराचा साईडचा नजारा आहे. खूप भारी असं हे दिसून येत होतं. दोघीच जणी गेलो होतो. आणि गेल्यानंतर जे काही उन्हाचा थकवा होता तो तिथे गेल्यानंतर पूर्ण निघून गेलेला होता, कारण की मंदिराची शांतता आणि तिथला गारवा खूप भारी वाटत होता. वर जाण्यासाठी दोन्ही साईडने त्यांनी असं रेलिंग लावलेल्या आहेत, पायऱ्या केलेल्या आहेत. मंदिर मी पूर्ण दाखवू शकत नाही, कारण की तिथं कॅमेरा अलाउड नव्हता. कॅमेरा अलाउड नसल्यामुळे आम्ही जास्त फोटोशूट वगैरे पण वर काही करू शकलो नाही. मग काय खाली आलो. खाली आल्यानंतर मग चला म्हटलं थोडंसं फोटोज वगैरे काढूयात. मग आम्ही हे अशा प्रकारचे फोटो काढले. कसे दिसते मला नक्की सांगा. आमच्या ननदबाई कशा दिसतात तेही सांगा. आमच्या दोघींवर हा कलर कसा दिसतो तेही सांगा. तिथून निघाल्यानंतर आम्ही म्हणजे रात्रीचं जसं तुम्हाला सांगितलं होतं ज्ञानेश्वर महाराजांचं ते पादुकाचं होतं. ठीक आहे. तिथलं ते नजारा तुम्हाला दाखवायचा होता रात्रीचं कसं दिसतं म्हणून. तर थोडंसं शूटिंग घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर प्लीज थोडंसं ॲडजस्ट करा जर व्यवस्थित नसेल आलं त्यानुसार सुद्धा. तर हा घरी जाता वेळेस आम्ही तिथून निघाल्या वेळेसचा नजारा आहे. रस्त्याने खूप सुंदर असे लायटिंग होते, हिरवीगार झाडी होती. तर बघू शकता मंदिराचा नजारा पण कसला भारी दिसतो रात्रीचा. आणि तिथं प्रतिकृत्या पण उभारल्या होत्या, मूर्ती पण उभारलेल्या होत्या. भारी दिसत होतं. ज्ञानेश्वर महाराज होते, तुकाराम महाराज होते. खूप मस्त दिसत होतं. असाच होता छोटा ब्लॉग. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक यू सो मच.